सोलापुरातनं येतेय। सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाली आहे। विषबाधा झालेल्यांपैकी 17 लोकांवरती सध्या उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातनं ही विषबाधा झाली आहे अशी प्राथमिक माहिती समोर येतेय। सर्व बाधित प्रशिक्षणार्थींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातली। पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे सकाळी रुटीन प्रमाणे शेड्यूल 5:30 ला सुरू झालेलं होतं आणि जवळपास 6 ते 7 आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथे जवळपास 1350 पोरं प्रशिक्षण घेत आहेत। त्यातील जवळपास 170 आपण माहिती घेतल्यास 170 पोरांना मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ दाखल केलेलं आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास 15 पेशंटला सलाईन लावलेली आहे। बाकी सगळे नॉर्मल आहे। ओपीडी बेसिस ट्रीटमेंट चालू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांच्याकडनं। सौरभ, तब्बल 350 पैकी 170 या प्रशिक्षणार्थींना त्रास होतोय। नेमकं कुठून हे अन्न आणलं जात होतं, दिलं जात होतं, याबद्दल काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? प्रज्ञा, सर्वप्रथम सांगतो की पोलीस बांधव जे आहेत ते कशाची ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता सर्वसामान्यांचं संरक्षण करतात। अशा सर्वसामान्यांचं संरक्षण करणाऱ्या पोलीस प्रशिक्षणार्थ्यांना जर विषबाधा होत असेल, 1-2 नाही तर तब्बल 170 जणांना विषबाधा झालेली आहे आता प्राथमिक माहिती मिळते आणि त्यातल्या 17 जणांवरती जे आहे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं देखील दिसून येतं। मग या सर्व बाबीतून काही प्रश्न निर्माण होतात की या ठिकाणी जे अन्न येत होतं त्यामध्ये कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार होत होता का, निकृष्ट दर्जाचं अन्न येत होतं का? कारण सोलापुरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये तब्बल 1400 पोलीस प्रशिक्षणार्थी हे शिक्षण घेतात आणि त्यातल्या 170 जणांना जर ही विषबाधा होत असेल तर तब्बल एका वेळची जी बॅच आहे त्या अख्ख्या बॅचला विषबाधा झाली आहे असं म्हणायला देखील काय वावगं नसणार। त्यामुळं या सर्व बाबींमध्ये की पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जे अन्न पुरवलं जात होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं का नेमकं, किंवा ही विषबाधा कोणी केली आहे, अशा अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते या बाबीतनं लक्षात येतात। आणि या पुढच्या काळात देखील पोलीस प्रशिक्षण केंद्र जे आहे ते पोलिसांच्या खाद्यावरती योग्य ते म्हणजे काय एक डायटेशन किंवा न्यूट्रिशन यांच्या मार्फत जे आहे ते लक्ष देईल का, या सर्व बाबींत अनेक प्रश्न निर्माण होतात। कारण 170 जणांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सौरभ।